नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 10वीच्या विज्ञान विषयातील पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या प्रकरणाचं रिव्हिजन घेत आहोत। अगदी थोड्याच वेळात आपण या धड्याचं रिव्हिजन करणार आहोत। हा धडा अगोदरच मी एक व्हिडिओ करून टाकलेला आहे, पण परीक्षा जवळ आल्यामुळे हा व्हिडिओ अगदी छोट्या वेळेमध्ये जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा व्हिडिओ घातलेला आहे। तर वेळ न घेता आपण सुरू करूया। सर्वप्रथम हा धडा आपल्याला परफेक्टपणे कळण्यासाठी काही याच्या संकल्पना आहेत, जसं की अभिक्रियाकारक म्हणजे काय, अभिक्रियाकारक कशाला म्हणतो आपण। अभिक्रियाकारक म्हणजे जे पदार्थ रासायनिक क्रियेमध्ये भाग घेतात त्याला आपण म्हणतो अभिक्रियाकारक। आता त्याचा अभ्यास आपण पुढे करूया, पण आता इथं सध्या व्याख्या जर आपल्याला करायची असेल, रासायनिक क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पदार्थाला आपण अभिक्रियाकारक असे म्हणतो। नेक्स्ट काय याची संकल्पना, दुसरी काय गोष्ट आहे, उत्पादित। उत्पादित म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार झालेला पदार्थ म्हणजे उत्पादित। ठीक आहे, तर आता हे आपण पुढे याच्याबद्दल सविस्तर शिकूया। इथं फक्त त्याची आपण संकल्पना देत आहोत। यानंतर पुढला पॉईंट काय आहे ह्या धड्यामधला महत्त्वपूर्ण शिकण्याचा, रासायनिक समीकरणाचे लेखन। रासायनिक समीकरणाचे लेखन कसे करायचे। सुरुवातीला शाब्दिक रूपामध्ये रासायनिक समीकरणाचे लेखन केलं जायचं, जास्त जागा लागणारी होती, त्यामुळे त्याला काय करण्यात आलं, संक्षिप्त करण्यात आलं आणि मूलद्रव्यांच्या संज्ञाच्या साहाय्याने रासायनिक समीकरणाचे लेखनाची पद्धत उपयोगात आली। यानंतर काय झालं की काही आता या ठिकाणी एक एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे। Mg हे मॅग्नेशियमची संज्ञा आहे, प्लस O2 ही ऑक्सिजनची संज्ञा आहे। या दोघांची रासायनिक अभिक्रिया झाली असता काय तयार झालेलं आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालेलं आहे। ठीक आहे, तर हे एक रासायनिक समीकरणाचे लेखन अशा प्रकारचं लिहिलं जातं, याचं एक उदाहरण आहे। हे काही समतोल अभिक्रिया नाही। तर आता याच्यानंतरचा जो पॉईंट आहे आपल्याला अभ्यास करायचा तो आहे रासायनिक समीकरणाचे समतोलन। रासायनिक समीकरणाचे संतुलन, पहिली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट लक्षात असणं आवश्यक आहे की समीकरणाचे समतोलन का गरजेचं आहे। तर त्यासाठी एक आपण वस्तुमानाच्या अक्षतेचा नियम आपण शिकलेलो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये मी तो नियम सांगितलेला आहे। तो वस्तुमानाच्या अक्षतेचा नियम काय आहे, रासायनिक अभिक्रियेमधील उत्पादितांच्या मूलद्रव्यांचे एकूण वस्तुमान हे अभिक्रियाकारकातील मूलद्रव्यांच्या एकूण वस्तुमाना एवढे असले पाहिजेत, हे आपण शिकलेलो आहोत। म्हणजे दोन्ही बाजूला अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये काय असले पाहिजेत, मूलद्रव्यांचे वस्तुमान सारखे असले पाहिजेत, म्हणजे अणू सारखे असले पाहिजेत। यानंतर आता इथं एक आपल्याला रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे, झिंक म्हणजे जस्ताची रासायनिक अभिक्रिया H2SO4 सोबत झाली असता झिंक सल्फेट तयार झालेला आहे, प्लस हायड्रोजनसुद्धा तयार झालेला आहे। इथं जसं आपण लिहिलं आहे, म्हणजे हे दोन पदार्थ झिंक आणि H2SO4 हे दोन अभिक्रियाकारक आहेत आणि हे जे दोन आहेत हे काय आहेत, उत्पादित आहेत। ठीक आहे, तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल अभिक्रियाकारक म्हणजे काय आणि उत्पादित का म्हणजे काय। मग आणि एक गोष्ट सांगण्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे हे जे प्लस चिन्ह आहे, प्लस चिन्ह काय दाखवतं की ह्या दोघांचं एकत्रीकरण दाखवतं, म्हणजे रासायनिक अभिक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणारं हे चिन्ह प्लस आहे। आणि हे जे बाण चिन्ह आहे हे बाण चिन्ह काय दाखवतं की रासायनिक अभिक्रियाच्या नंतर येणारा पदार्थ दाखवतं, म्हणजे रासायनिक अभिक्रिया ह्या दिशेने झालेली आहे असं दाखवतं। ठीक आहे, तर मग आता हे जे समीकरण आहे हे समीकरण संतुलित आहे का बाबा, हे आपल्याला बघायचं असेल तर आपण ह्याला तपासून बघू शकतो। तर यासाठी आपण एक चार्ट तयार केलेला आहे। या चार्टमध्ये काय आहे, मूलद्रव्य आणि मूलद्रव्याची डावी बाजू आणि उजवी बाजू। डावी बाजू म्हणजे आपण त्याला काय समजूया, अभिक्रियाकारक समजूया, आणि उजवी बाजू म्हणजे त्याला आपण काय समजूया, उत्पादित समजूया। ठीक आहे, तर आता हे जे चार्ट आहे या चार्टमध्ये
आपण काय केलेलं आहे की त्या मूलद्रव्यामध्ये असलेले दोन्ही बाजूचे मूलद्रव्यांची यादी करून घेतलेली आहे. म्हणजे एक्झाम्पल मूलद्रव्ये, एकूण मूलद्रव्याच्यामध्ये किती आहेत? झिंक आहे, हायड्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. एकूण 4 मूलद्रव्ये आहेत. 4 मूलद्रव्याची नावं आपण इथे या ठिकाणी लिहिलेली आहेत. आणि ह्या 4 मूलद्रव्याच्या नावामध्ये डाव्या बाजूला एकूण मूलद्रव्याची संख्या किती आहे? आता झिंक जे आहे, झिंकच्या डाव्या बाजूला किती आहेत? एकच आहे आणि उजव्या बाजूला सुद्धा एक आहे. नंतर हायड्रोजनचे अणू डाव्या बाजूला किती आहेत? 2 आहेत आणि उजव्या बाजूला किती आहेत? 2 आहेत. बरोबरच आहे. नंतर सल्फरचा अणू डाव्या बाजूला एकच आहे, उजव्या बाजूला सुद्धा सल्फर एकच आहे. नंतर ऑक्सिजनचे अणू डाव्या बाजूला किती आहेत? 4 आहेत आणि इथं सुद्धा उजव्या बाजूला 4च आहेत. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे. म्हणजेच अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये अणूची संख्या जी आहे सारखीच आहे, समानच आहे. म्हणून हे जे समीकरण आहे हे समीकरण कसं आहे? समतोल आहे. याला समतोल करण्याची काहीच गरज नाही. यानंतर आपल्याला एक समीकरण समतोल करायचं आहे. ते समीकरण तुमच्यासमोर मी आता लिहून दाखवतो. तर या समीकरणाला आपल्याला काय करायचं आहे? समतोल करायचं आहे. तर हे समीकरण समतोल नाही हे कशावरून आपण ओळखू शकतो? तर साधं एक्झाम्पल आहे. अभिक्रियाकारकामध्ये ऑक्सिजन किती आहे? एकच आहे आणि इथं किती आहेत? उत्पादितामध्ये 4 आहेत. त्यामुळे हे समीकरण समतोल नाही. तर याला समतोल करण्यासाठी आपल्याला एकूण 7 पायऱ्या दिलेल्या आहेत. तर त्या 7 पायऱ्या आपण एक एक करून या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिली जी पायरी आहे आपल्याला अभ्यास करायची ती आहे चौकट आखणे. म्हणजे हे जे समीकरण आहे या समीकरणाला आपल्याला काय करायचं आहे? सर्वप्रथम चौकट आखून घेऊन त्याच्यामध्ये लिहायचं आहे जशाला तसं. जसं की इथे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे Fe + H2O बाणाच्या समोर Fe3O4 + H2. फक्त एवढंच काम आहे. पहिल्या पायरीमध्ये आपल्याला चौकट टाकून घ्यायचं आहे. नेक्स्ट दुसरी पायरी काय आहे की अणूची संख्या मोजणे. म्हणजे अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये अणूची संख्या किती आहे हे मोजून घ्यायचं आहे. आता उदाहरणासाठी इथं मी लिहिलेलं आहे मूलद्रव्य, डावी बाजू, उजवी बाजू. लक्षात ठेवा, डावी बाजू म्हणजेच अभिक्रियाकारक असतात आणि उजवी बाजू म्हणजे उत्पादित असतात. तर आता आपण काय करूया? हे जे मूलद्रव्य आहेत हे रासायनिक अभिक्रियेमध्ये असलेले सर्व मूलद्रव्याची यादी आपण या ठिकाणी करून घेत आहोत. तर एकूण या जर आपण अभिक्रियेला बघितलो तर एकूण किती मूलद्रव्य आहेत? त्याच्यामध्ये 3 मूलद्रव्य आहेत. तिथं बघू शकतो आपण Fe लोह, पुन्हा दुसरा हायड्रोजन आणि ऑक्सिजन. इथं सुद्धा Fe, ऑक्सिजन, हायड्रोजन 3च मूलद्रव्य आहेत. तर आपल्याला अणूची संख्या मोजण्यासाठी मूलद्रव्य म्हणून इथे लिहिलेले आहेत आणि यांची यादी आहे इथं. आणि यानंतर डाव्या बाजूला त्या मूलद्रव्याची संख्या आणि उजव्या बाजूला त्या मूलद्रव्याची संख्या आपल्याला मोजून बघायची आहे. तर आता तुम्हाला इथं स्पष्ट लक्षात येत असेल की लोह म्हणजे लोखंडाचे जे अणू आहेत ते डाव्या बाजूला फक्त 1 आहे आणि उजव्या बाजूला 3 आहेत. नंतर हायड्रोजनचे डाव्या बाजूला 2 आहेत, उजव्या बाजूला 2 आहेत. ऑक्सिजनचे डाव्या बाजूला 1 आहे आणि उजव्या बाजूला 4 आहेत. म्हणजे आपल्याला ही अणूची संख्या मोजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? समीकरण समतोल करायचं आहे. तर इथं फक्त दुसऱ्या पायरीमध्ये अणूची संख्या मोजून घेण्यासाठी ही पायरी आपल्याला उपयोगात ठरते. नंतर पायरी तिसरीमध्ये काय आहे? जास्त अणूपासून सुरुवात करणे. म्हणजे जास्त जो मूलद्रव्य जास्त अणू असतात म्हणजे ह्या समीकरणामध्ये एकूण ह्या समीकरणामध्ये कोणत्या अणूची संख्या जास्त आहे त्या मूलद्रव्यापासून सुरुवात करणं चांगलं आहे. म्हणजे आपल्याला करायला सोपं होतं असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय आहे? O4 आहे. म्हणजे ऑक्सिजनच्या मूलद्रव्यापासून आपल्याला काय करायला पाहिजे? सुरुवात करायला पाहिजे. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला ऑक्सिजनचे अणू अभिक्रियाकारकामध्ये किती आहेत आणि उत्पादितामध्ये किती आहेत हे आपल्याला पहिलं समजून घ्यावं लागेल. जर समजा तुम्ही आता ह्याला बघितलो काय आहे की ऑक्सिजनचे अणू
तर अभिक्रियाकारकामध्ये किती आहेत आणि उत्पादितामध्ये तर आपल्याला माहीत आहे. तर मूळ रूपामध्ये ऑक्सिजनचे अणू किती आहेत? एकच आहे. अभिक्रियाकारकामध्ये एकच आहे, म्हणजेच H2O मध्ये एक आहे. तर उत्पादितामध्ये किती आहे? 4 आहेत. मग आता आपल्याला उत्पादितामध्ये जे 4 आहेत त्याचं संतुलन करायचं आहे. तर म्हणून संतुलन करण्यासाठी दुसरा पॉईंट काय आहे? संतुलन करण्यासाठी आपण त्याला काय केलेलं आहे? 1 गुणिले 4 म्हणजे 1 अणूला असलेल्या गुणिले 4 केलं तर 4 होतात. म्हणून आपल्याला अभिक्रियाकारकामध्ये त्याला 4 म्हणजे एकाला 4नं गुणाकार करायचा आहे आणि त्याला समतोल करायचा आहे. हे समतोल झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं समीकरण मिळतं. जसं Fe प्लस 4H2O म्हणजे जे ऑक्सिजन आहे इथं 1 होतं ना, आपण त्या ऑक्सिजनला 4 केलेलं आहे. आता हे 4 ह्या हायड्रोजनला पण लागू पडतं आणि ऑक्सिजनला पण लागू पडतं. पण इथं आता 4 आलेला आहे म्हणजे 4 ऑक्सिजनची संख्या झालेली आहे आणि इथं सुद्धा ऑक्सिजनची संख्या 4 आहे. म्हणजे आता ऑक्सिजन जवळजवळ इथं काय झालेलं आहे? बरोबर झालेलं आहे. नेक्स्ट आता आपण पुढच्या पायरीकडे जाऊया. पुढची पायरी काय आहे? हायड्रोजन संतुलित करणे. तर या पायरीमध्ये सुद्धा आपल्याला हायड्रोजन अणूची संख्या अभिक्रियाकारकामध्ये किती आहे आणि उत्पादितामध्ये किती आहे हे लिहून घ्यावं लागतं. मूळ रूपात किती आहेत? हायड्रोजन 8 आहेत. कारण हे जे 4 आहे हे हायड्रोजनला पण लागू पडतं आणि हे ऑक्सिजनलाही लागू पडतं. मग 4 आहेत म्हणजे हायड्रोजनचे ऑलरेडी 2 अणू होते. 4 गुणिले 2 म्हणजे 8 होतात. असे एकूण 8 आहेत. मग उत्पादितामध्ये किती आहेत? फक्त 2च आहेत. उत्पादितामध्ये 2 आहेत. तर आपल्याला उत्पादिताच्या हायड्रोजन संख्या वाढवायची आहे. तर त्यासाठी आपण काय करावं लागेल की नंबर 2 मध्ये संतुलित करण्यासाठी आपल्याला 8 हायड्रोजनला करायचे आहे. 8 हायड्रोजनची संख्या करायची आहे. म्हणून आपण असलेले 2 जे आहेत त्याला 2 गुणिले 4 जर आपण गुणाकार केलं तर 8 होत आहेत. म्हणून त्याच्यानंतर आपल्याला जे समीकरण मिळतं इथं बघा, इथं काय आहे की संख्या हे 4 आपण इथं ऑलरेडी हायड्रोजन 2 होते, 4 दिलेला आहे. म्हणजे हायड्रोजनची संख्या 4 दुनी 8. इथं सुद्धा हायड्रोजन संख्या 4 दुनी 8. म्हणजे इथं ऑक्सिजन अगोदरच्या पायरीमध्ये संतुलित झालेलं होतं. आता हायड्रोजनसुद्धा संतुलित झालेलं आहे. आता शेवटची पायरी याच्यामध्ये जे 5वी आहे संतुलित करण्यासाठी 5वी जी पायरी आहे. राहिले काय आता? लोखंड म्हणजे Fe संतुलित करायचं राहिलेलं आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. लोखंडाचे अणू अभिक्रियाकारकामध्ये किती आहेत आणि उत्पादितामध्ये किती आहेत हे लिहून घ्यायचं आहे. मूळ रूपामध्ये अभिक्रियाकारकामध्ये 1 आहे आणि उत्पादितामध्ये 3 आहे. Fe3 आहे, Fe3O4 आहे ना. तर याला हे 3 करायचे आहेत. पण आपल्याला अभिक्रियाकारकामध्ये 3 करायचं असल्यामुळं संतुलित करण्यासाठी आपल्याला 1 गुणिले 3 जर केलो आणि 3 म्हणजे 3 जर लिहिलो आपण तर आपल्याला लक्षात येतं की हे उत्पादितामधली जी अणूची संख्या आहे ते अभिक्रियाकारकामध्ये लिहावं लागतं. मग इथं आपण 3Fe प्लस H2O बाणाच्या समोर Fe3O4 प्लस 4H2. तर याच्यामध्ये आपण जे बॅलन्स करण्यासाठी जे अणू लावलेले आहेत ते कशाच्या बाहेर लिहिलेले आहेत? चौकटीच्या बाहेर लिहिलेले आहेत. म्हणून 3 हे 4 आणि हे 4. तर ह्याच्या साहाय्यानं आपण काय करू शकतो की समीकरण समतोल करू शकतो. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस एकूण 5 पायऱ्यामध्ये आपण समतोल करण्यापर्यंतची आहे. याच्यानंतर काय आहे? 6वी पायरी सत्यता पडताळून पाहणे. मग आता हे जे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे त्या समीकरणाला आणि जे आपण 6व्या पायरीमध्ये लिहिलेलं आहे ते समीकरण बरोबर आहे का नाही बघायचं आहे. आता आपण या समीकरणामध्ये बघू शकतो लोखंडाचे 3 अणू आहेत, हायड्रोजनचे 4 दुनी 8 आहेत आणि ऑक्सिजनचे 4 आहेत. तर इकडे सुद्धा समान आहेत का नाही बघायचं. Fe3O4 हे 4 जे आहे ऑक्सिजनला पण लागू पडतं आणि नंतर 8 हायड्रोजन, 4 दुनी 8 हायड्रोजन संख्यासुद्धा बरोबर आहे. म्हणून 6व्या पायरीपर्यंत आपण परफेक्टपणे काय करू शकतो? संतुलित करू शकतो. याच्यानंतर 7वी जी पायरी आहे ती पायरी आहे भौतिक अवस्थाची संज्ञा लिहिणे. म्हणजे हे जे मूलद्रव्य भेटलेले आहेत किंवा जे संयुग भेटलेले आहेत, जे रासायनिक समीकरण समतोल झालेलं आहे
त्याचं काय लिहायचे आपल्याला, त्याची भौतिक अवस्था, म्हणजे ते मूलद्रव्य कोणत्या अवस्थेत आहे ह्यासाठी आपल्याला त्याची भौतिक अवस्था लिहायची आहे. म्हणजे जे रासायनिक अभिक्रियेमध्ये मिळालेले जे उत्पादित आहेत किंवा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतलेले अभिक्रियाकारक आहेत ते कोणत्या अवस्थेत असतात त्याची माहिती आपल्याला लिहायची आहे. भौतिक अवस्था लिहित असताना 4 अवस्थामध्ये आपण लिहू शकतो. एस म्हणजे जसं आता इथे या ठिकाणी एस दिलेलं आहे, हे सॉलिड आहे म्हणजे घन अवस्थेत आहे. जी म्हणजे काय आहे, गॅस अवस्थेत आहे. इथं पण एस म्हणजे काय आहे, सॉलिड आहे, गॅस आहे. याच्यामध्ये सॉलिड आणि गॅस दोनच आहेत ह्या अवस्थेमध्ये. पण आपण एल सुद्धा कंसामध्ये लिहू शकतो जे लिक्विड म्हणून वापरलं जातं. आणि ए क्यू असं लिहू शकतो. ए क्यू म्हणजे ॲक्वियस म्हणून आपण त्याला लिहिलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 7 पायऱ्याच्या साहाय्यानं एक रासायनिक अभिक्रिया अगदी सोप्या पद्धतीनं संतुलित करू शकतो. त्यापेक्षा आणखी एक सोपी मेथडसुद्धा आहे. ती मेथड मी तुम्हाला माझ्या अगोदरच्या क्लासमध्ये सांगितलेली आहे. तुम्ही माझा तो पहिलेचा व्हिडिओ बघू शकतो. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, पहिलं धातूला बॅलन्स करा, त्यानंतर अधातूला बॅलन्स करा आणि त्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजनला बॅलन्स करा. असं पण जरी केलं तरी तो तुम्ही सोप्या पद्धतीनं काय करू शकतो की रासायनिक समीकरण समतोल करू शकतो. यानंतर आपण आता पुढे बघणार आहोत की रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी तापमान, दाब, उत्प्रेरके महत्त्वाचे कार्य करतात. कुठलीही रासायनिक अभिक्रिया जर होत असेल तर त्या ठिकाणी काही घटकसुद्धा महत्त्वाचे असतात, जसं की तापमान आहे, दाब आहे आणि उत्प्रेरक आहे. तर आता इथे काही 2 रासायनिक अभिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत. या 2 रासायनिक अभिक्रिया काय आहेत, कार्बन मोनॉक्साईडची रासायनिक अभिक्रिया H2SO म्हणजे हायड्रोजनसोबत झाली असता त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे इथं 340 डिग्री म्हणून. आणि त्याच्यानंतर काय तयार झालेलं आहे, मिथेनॉल CH3OH. तर हे रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी ह्याला ॲटमॉस्फिअर म्हणजे टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी आपल्याला टेम्परेचरसुद्धा गरज आहे, म्हणजे तापमानाची गरज आहे हे दाखवतं. इथं एक रासायनिक अभिक्रिया आहे जे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये हरितद्रव्याच्या साहाय्याने वनस्पतीमध्ये घडून येणारी अभिक्रिया आहे. जसं की कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी वनस्पती घेऊन सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या साहाय्याने ग्लुकोज C6H12O6 प्लस O2 प्लस H2O अशा प्रकारे काय करतं, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अन्न आणि पाणी आणि ऑक्सिजन वनस्पती आपल्याला देतं. हे सुद्धा एक रासायनिक अभिक्रिया आहे. यानंतर पुस्तकातील काही प्रश्न आहेत, रासायनिक समीकरणे संतुलित करा. त्याचे काही प्रश्न या ठिकाणी मी सोडवलेले आहेत संतुलित करण्याचे. तर पहिला प्रश्न जो होता आपल्याला हायड्रोजन प्लस क्लोरीन, हायड्रोजन क्लोराईड, तर याचं समतुलित जे समीकरण आहे अशा प्रकारचं येतं H2 प्लस Cl2 बाणाच्या समोर 2HCl. याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल जे आहे ते आहे बेरियम क्लोराईड प्लस ॲल्युमिनियम सल्फेट. तयार होणारा पदार्थ बेरियम सल्फेट आणि ॲल्युमिनियम क्लोराईड. तर हे जे समीकरण आहे इथं याप्रमाणे आहे बघा, 3BaCl2 प्लस Al2SO4 3BaSO4 प्लस 2AlCl3. ओके. याच्यानंतर तिसरं एक एक्झाम्पल आहे. तिसरं काय होतं की सोडियम प्लस पाणी आणि तयार होणारा पदार्थ सोडियम हायड्रॉक्साईड. तर ह्याचं जे संतुलित स्वरूप आहे ते आहे 2Na प्लस 2H2O आणि बाणाच्या समोर 2NaOH प्लस H2. याच्यानंतर आणखी काही समीकरणाचं संतुलित करायचं आहे भौतिक अवस्थासहित. संतुलित केल्यानंतर भौतिक अवस्थासहित सुद्धा लिहायचं आहे. तर त्याचं जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं होतं त्याचे डायरेक्ट मी काय लिहिलेलं आहे तिथं भौतिक अवस्थासहित संतुलित करून लिहिलेलं आहे. बेरियम क्लोराईड प्लस सोडियम सल्फेट
त्याच्यानंतर तयार झालेला पदार्थ जो आहे, उत्पादित जे आहे, बेरियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड. हे जे समीकरण आहेत हे समीकरण संतुलित आहेत. NaOH प्लस HCl, तयार होणारा पदार्थ NaCl प्लस H2O. ओके, तर इथंपर्यंत जे झालं, आतापर्यंत रासायनिक समीकरणे, लिखाण आणि संतुलित करणे, संतुलनाच्या पायऱ्या इथंपर्यंत आपण बघितलो. याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे रासायनिक अभिक्रियाचे प्रकार. ते 4 रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आता आपण इथं पुढे बघणार आहोत. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. तर पहिला जो अभ्यास आपण करणार आहोत, संयोग अभिक्रिया. तर संयोग अभिक्रिया कशाला म्हणतो? ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये 2 किंवा जास्त अभिक्रियाकारकापासून, म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये जर आपण बघितलं, व्याख्येसोबतच तुम्हाला समजावून सांगतो. 2 अभिक्रियाकारक म्हणजे हे कार्बन प्लस ऑक्सिजन. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये 2 अभिक्रियाकारकापासून किंवा जास्त अभिक्रियाकारकापासून एकच उत्पादित तयार होणे, याला आपण काय म्हणतो? संयोग अभिक्रिया. म्हणजे आता हे जे 2 अभिक्रियाकारक आहेत ना, कार्बन प्लस ऑक्सिजन, एकत्र आल्यानंतर एकच पदार्थ तयार होणे, याला आपण म्हणतो संयोग होणे. साध्या सोप्या भाषेमध्ये संयोग म्हणजे एकत्र येणे. तर हे कार्बन प्लस ऑक्सिजनचं उदाहरण आहे. याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल आहे H2H2 प्लस O2, 2H2O, पाण्याचं उदाहरणसुद्धा या ठिकाणी तयार होण्याचं उदाहरण दिलेलं आहे. याच्यानंतर हे 2 अभिक्रियाकारकापासून एक उत्पादक तयार होणे, सोप्या भाषेमध्ये. यानंतर उष्मदायी किंवा उष्णताजनक रासायनिक अभिक्रिया म्हणून आहे. उष्मदायी कशाला म्हणतो? ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता निर्माण होते, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो? उष्मदायी किंवा उष्णताजनक रासायनिक अभिक्रिया म्हणतो. उदाहरणासाठी इथं एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहेत आपल्याला अभ्यासनासाठी. कॅल्शियम ऑक्साईड किंवा चुनखडी त्याला म्हणतो आपण. कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O दोघांची रासायनिक अभिक्रिया झाली असता कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस उष्णता मिळत आहे. तर हे उष्णताजनक रासायनिक अभिक्रियेचं उदाहरण आहे. किंवा दुसरं एक एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. नैसर्गिक वायूंचे ज्वलन म्हणून आहे. CH4 म्हणजे मिथेन प्लस ऑक्सिजन, मिथेनची आणि ऑक्सिजनची रासायनिक अभिक्रिया झाली असता कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी प्लस उष्णता, म्हणजे ह्या सर्व उष्णताजनक किंवा उष्मादायी रासायनिक अभिक्रिया आहेत. आपण जे श्वसन करतो, श्वसनावाटे जे ऑक्सिजन आतमध्ये घेतो, त्या श्वसनानं सुद्धा ज्वलन होत असते, म्हणून ते सुद्धा एक उष्मदायी रासायनिक अभिक्रिया आहे. तर इथं बघू शकतो आपण आपल्या श्वसनाच्या उष्मदायीचं. C6H12O6 म्हणजे काय आहे? हे ग्लुकोज आहे आपल्या शरीरातील, आणि जे आपण ऑक्सिजन आतमध्ये घालतो ते ऑक्सिजन ग्लुकोजसोबत रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा मिळते. हे 2-3 जे उदाहरणं आहेत. किंवा आणखी एक उदाहरण आहे कुजून खत होणे. हे सुद्धा हे काय आहे? याचे उष्मदायीचे उदाहरण आहे. म्हणजे आपण जे टाकाऊ कचरा टाकतो ना, किंवा पाणी वगैरे कुजतात, हे सुद्धा एक काय आहे? उष्मदायीचं उदाहरण आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होते की उष्णता निर्माण होते. यानंतर दुसरी जी अभिक्रिया आहे ती अभिक्रिया आहे अपघटन अभिक्रिया. अगदी संयोगी अभिक्रियेच्या विरुद्ध याची व्याख्या असणार आहे. म्हणजेच 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय असणार इथं? उत्पादित असणार. म्हणजे अभिक्रियाकारक एक असणार. म्हणजेच एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय तयार असणार? उत्पादिते असणार. त्या क्रियेला आपण काय म्हणतो? अपघटन अभिक्रिया. उदाहरण दिलेलं आहे बघा. 2FeSO4 म्हणजे फेरस सल्फेटला उष्णता दिली असता फेरिक ऑक्साईड प्लस सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड. म्हणजे इथं काय आहे? अभिक्रियाकारक एकच आहे, पण उत्पादिते मात्र 3 आहेत. याला आपण म्हणतो अपघटन
अभिक्रिया. दुसरं एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेटचं. कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड तयार होते. मी प्रत्येक अभिक्रियेला त्याच्या भौतिक अवस्थेसह लिहिलेले आहे. तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही त्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जसं विचारले तसं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तिसरं एक्झाम्पल काय आहे, लेड नायट्रेट. लेड नायट्रेटला उष्णता दिली असता लेड ऑक्साईड प्लस नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन तयार होते. हे सर्व अपघटन रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आहे, म्हणजे उदाहरणं आहेत. नेक्स्ट सिल्वर क्लोराईड. सिल्वर क्लोराईडला सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने सिल्वर आणि क्लोरीन वेगवेगळं होते. हे अपघटन अभिक्रियेचे उदाहरण आहेत. नेक्स्ट सिल्वर ब्रोमाइड म्हणून शेवटचं आहे. हे पण सूर्यप्रकाश सानिध्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येते. सिल्वर आणि ब्रोमीन वेगवेगळे होतात. तर हे 5 रासायनिक अभिक्रियेचे जे उदाहरणं आहेत हे अपघटन अभिक्रियेचे उदाहरणं आहेत. तर तुम्ही काय केलं पाहिजे, यांना पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करून अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तिसरे जे रासायनिक अभिक्रियेचा प्रकार जो आहे तो आहे विस्थापन अभिक्रिया. आतापर्यंत आपण 2 अभिक्रिया बघितलो. 2 अभिक्रियेच्या व्याख्या तुम्हाला तसं काही लिहून दिलं नाही, कारण सोप्या होत्या म्हणून लिहून दिलं नाही. आता याच्यामध्ये विस्थापन अभिक्रियेची व्याख्या नाही पुस्तकामध्ये, तर मी माझ्या पद्धतीने तयार केलेली आहे. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये कमी क्रियाशील मूलद्रव्याला जास्त क्रियाशील मूलद्रव्य दूर ढकलते यालाच आपण विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो. तर ह्याचे उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत. आता इथं Fe म्हणजे लोह प्लस कॉपर सल्फेट, तांब्याचे सल्फेट याची रासायनिक अभिक्रिया झाली असता फेरस सल्फेट प्लस कॉपर वेगळा होतो आहे. म्हणजे या कॉपर सल्फेटच्या द्रावणातून कॉपर वेगळा होत आहे आणि सल्फेटसोबत लोह येत आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, कॉपरपेक्षा फेरस किंवा लोखंड जे आहे जास्त क्रियाशील आहे. म्हणून इथं काय केलं जातं की ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये कॉपरला दूर ढकललं जातं. कॉपर हे कमी क्रियाशील मूलद्रव्य आहे. म्हणून आपण म्हणतो ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये कमी क्रियाशील मूलद्रव्याला जास्त क्रियाशील मूलद्रव्य दूर ढकलते यालाच आपण विस्थापन अभिक्रिया असे म्हणतो. यानंतर दुसरी एक एक्झाम्पल आहे झिंक प्लस कॉपर सल्फेट. सेम अभिक्रिया आहे इथं पण इथं फेरसच्या ठिकाणी काय आहे, झिंक आहे. मग सेम प्रोसेस होते, झिंक सल्फेट तयार होतं आणि कॉपरला दूर ढकलतं. नंतर तिसरं एक्झाम्पल आहे लेडसोबतची कॉपर क्लोराईडसोबतची जर रासायनिक अभिक्रिया घडली तर लीड क्लोराईड तयार होतं आणि कॉपरला दूर ढकलतं. म्हणजे हे तिन्ही जे एक्झाम्पल्स आहेत, तिन्ही उदाहरणं आहेत, फेरस, झिंक, लेड, हे तिन्ही कॉपरपेक्षा जास्त क्रियाशील आहेत. नेक्स्ट शेवटची जी रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आहे ती आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. याचीसुद्धा व्याख्या असं काही परीक्षेत पडणार नाहीत, पण तरीसुद्धा तुमच्या लक्षात राहावं म्हणून हे लिहिलेलं आहे. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आयनाची अदलाबदल होऊन नवीन संयुगे तयार होतात त्याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. तर याचंसुद्धा एक उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला अभ्यासासाठी. NaSO4 सोडियम सल्फेटची रासायनिक अभिक्रिया बेरियम क्लोराईडसोबत झाली असता बेरियम सल्फेट प्लस सोडियम क्लोराईड तयार होते. तर याचे भौतिक अवस्थेसहित हे रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. आतापर्यंत आपण एकूण 4 रासायनिक अभिक्रियाचे प्रकार आणि त्याची उदाहरणं बघितलेलो आहोत. यानंतर आता शेवटचा एक पॉईंट आता आपल्याला अभ्यासाला राहिलेला आहे आणि तो आहे ऑक्सिडेशन आणि क्षपण. तर ऑक्सिडेशन आणि क्षपण कशाला म्हणतो आपण, ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि क्षपण म्हणजे काय. तर ऑक्सिडेशनची व्याख्या इथं दिलेली आहे तुम्हाला. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थाने ऑक्सिजन मिळविला किंवा घेतला तर त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. बघा एकदम सोपं आहे. ज्या रासायनिक अभिक्रियेच्या वेळी पदार्थाने ऑक्सिजन मिळविला किंवा घेतला तर त्याला ऑक्सिडेशन असे म्हणतात. उदाहरणासाठी
हे बघा ही रासायनिक अभिक्रिया लक्ष द्या 2Cu + O2 म्हणजे कॉपरची रासायनिक अभिक्रिया ऑक्सिजनसोबत झाली असता दोघांना एकत्र आणून उष्णता दिली असता कॉपर ऑक्साईड तयार होते. म्हणजे कॉपरनं ऑक्सिजनला काय केलेलं आहे जवळ घेतलेलं आहे बरोबर मिळवलेलं आहे म्हणून ह्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणू शकतो. दुसरं काय आहे क्षपण. क्षपण म्हणजे काय आहे की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थाने ऑक्सिजन गमाविला तर त्याला आपण म्हणतो क्षपण असे म्हणतो. म्हणजे ऑक्सिजन काय केलं पाहिजे रिमूव्ह केलं पाहिजे निघून गेला पाहिजे त्याला आपण म्हणतो क्षपण. तर इथं उदाहरण बघूया. कॉपर ऑक्साईड प्लस हायड्रोजनला एकत्र आणून त्याला उष्णता दिली असता कॉपर वेगळा होतो आणि H2O वेगळा होतो बरोबर. म्हणून इथं काय होत आहे की या कॉपरपाशी असलेला ऑक्सिजन निघून गेलेला आहे हायड्रोजनसोबत झालेला आहे म्हणून ह्याला आपण क्षपणचं उदाहरण असं म्हणतो. नंतर शेवटचा जो भाग आहे रेडॉक्स किंवा आपण याला ऑक्सिडेशन क्षपणसुद्धा म्हणतो. तर हे रेडॉक्स जे आहे याच्यामध्ये दोन्ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला दिसून येतात. एक तर ऑक्सिडेशनची आणि दुसरी क्षपणची. याच्यामध्ये कॉपर ऑक्साईडची रासायनिक अभिक्रिया हायड्रोजनसोबत झाली असता वरचं जी रासायनिक अभिक्रिया आहे सेम तेच आहे. तर आपल्याला कॉपर वेगळा आणि पाणी तयार झालेलं दिसत आहे. पण याच्यामध्ये दोन्ही अभिक्रिया दिसत आहेत. एक ऑक्सिडेशन आहे एक क्षपण आहे. ऑक्सिडेशन काय आहे की ह्या हायड्रोजनच्या सोबत कोण आलेला आहे मिळवलेला आहे ऑक्सिजन बरोबर म्हणून हे ऑक्सिडेशन आहे. क्षपण काय आहे की ह्या कॉपर ऑक्साईडपासून ह्या कॉपरला वेगळं करून ऑक्सिजन निघून गेलेला आहे म्हणून हे क्षपण आहे. ह्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन आणि क्षपण म्हणतो. म्हणजे दोन्ही एकत्रच ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडतं त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असे म्हणतो. त्याचे काही दोन उदाहरणं आहेत. झिंक ऑक्साईड प्लस कार्बन ह्याचं झिंक प्लस कार्बन मोनॉक्साईड किंवा मॅग्नीज ऑक्साईड प्लस HCl किंवा मॅग्नीज क्लोराईड प्लस H2O प्लस Cl2. तर हे दोन एक्झाम्पल जे आहेत हे रेडॉक्सचे एकूण तीन एक्झाम्पल आहेत. रेडॉक्स किंवा ऑक्सिडेशन क्षपणचे 3 एक्झाम्पल आपण लक्षात ठेवू शकतो प्रॅक्टिस करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय कव्हर केलेलं आहे. सुरुवातीपासून रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय रासायनिक समीकरणाचं लेखन करणे त्यानंतर रासायनिक समीकरण संतुलित करणे रासायनिक संतुलनाची उदाहरणं दिलेली आहेत आणि रासायनिक समीकरणाच्या संतुलनाच्या नंतर रासायनिक क्रियेचे प्रकार त्याच्यामध्ये संयोगी रासायनिक अभिक्रिया अपघटन रासायनिक अभिक्रिया विस्थापन रासायनिक अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन रासायनिक अभिक्रिया आणि शेवटी ऑक्सिडेशन आणि क्षपण रेडॉक्स इथपर्यंत आपण हे रिव्हिजन चॅप्टरमध्ये आपण कव्हर केलेले आहोत. धन्यवाद मित्रांनो. आवडलंच तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रिव्हिजनच्या क्लासमध्ये.